धन्यवाद चंदू शेट्टी सर, स्वतः सबस्क्राइबर झालेत कारण क्वालिटी बघितली त्यांनी. ड्रीम्स क्रिकेटचे प्रेमात पडलेत कारण आता मात्र त्यांनी सुद्धा क्वालिटी वाढवली. कौस्तुभ पाटीलची टीम आहे आणि नक्कीच सामन्याला सुरुवात होते. पहिला गोलंदाज येतोय अमित सोंदे, पण मात्र समोर आहे डावखुरा फलंदाज कुणाल कोंडलकर. बरेच गेल्या वर्षापासून कुणाल कोंडलकर हे नाव नक्कीच आपण खुल्या गटात पाहत असतो. आज मात्र शेणवई गटात पहिला चेंडू उडवायचा होता, बसलोवर पद्धतीचा चेंडू टाकला होता. जोरदार अपील माग आत्मविश्वास कमी, त्याच कारणाने पंच हा अपील फेटाळून लावतात आणि पहिला निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. आम्ही तर अशी संधी नेहमी शोधत असतो. गेल्या वर्षी सुद्धा शिंदे सरकारमध्ये अशी संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं केलं होतं. आता ही संधी उपलब्ध आहे. आपल्या षटकातील दुसरा चेंडू यावेळेला उडवला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का, घेईल का झेल, पण मात्र चेंडू होतोय सीमा रेषे बाहेर पसार. मिळतील धावा 4. गीतराज मस्के आणि योगीराज मस्के यांच्या माध्यमातून विजयसाठी तब्बल आले होते 1,500 रुपये. विजय आपण यायचं आहे. पराभव झालाय नक्कीच, पण मात्र पराभवामध्ये आपली सुद्धा काही छाप उठवली आहे. त्या छापेच्या सन्मानात आपल्याला 1,500 रुपयाचं बक्षीस आहे. आपण ते येऊन घेऊन जायचं आहे. अमितनी नक्कीच संधी उपलब्ध करून दिली. कुणाल कोंडलकरला नक्कीच अडकवलं होतं, लटकवलं होतं, मात्र कुणाल आज नशीब घेऊन आलाय. समजाय श्रेयांकासाठी जबरदस्त खेळी करताना पाहतोय आपण आणि त्याने ती करतच राहावी असं शेरवईकर म्हणत असतील. हा मात्र म्हणत असतील, मात्र त्या आशा उद्ध्वस्त करून टाकल्यात. चांगला चेंडू आणि त्रिफळाचीत होतोय. कुणाल कोंडलकरला क्लीन बोल्ट करतोय. त्रिफळाची होण्याचा हा आज मात्र दिवसातील पहिला खेळाडू असेल. बहुतेक खेळाडू हे रनआउट झालेत, कॅच आउट झालेत, मात्र आयकॉनच्या रूपात आपण नक्कीच टेमघर संघाकडून कुणाल कोंडलकरला पाहत होतो. मात्र आता कुणाल कोंडलकर बाद झाल्यात. मात्र आता शेणवईची ही जोडी मैदानात आले. जर्सी नंबर 45 म्हटलं की नक्कीच कोणाला आठवावं लागतं, तर नक्कीच रोहित शर्माला आठवावं लागेल. मात्र सकाळच्या सत्रात रोहित शर्मा थोडा नाराज होता. हा रोहित शर्मा आता जागा होईल का आपल्या शेणवई संघासाठी? कारण इथून जर दरवाजा बंद झाला तर दरवाजा पुढच्या वर्षापर्यंत बंद राहील. तो जर चालू ठेवायला असेल तर निक्कू देशमुख आणि मनीष देशमुखला धुवाधार खेळी करावी लागेल. आई सोमदाईचा आशीर्वाद घेऊन आज ते नक्कीच मैदानात उतरलेत. मात्र त्याचप्रमाणे श्री राजे अरे बॉईज 2 आर्यांचा कॉम्बिनेशन बऱ्याच वर्षापासून मात्र या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी दहावीर मित्रमंडळ दिली आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय. आम्ही आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकला. एक सन्मानक पद्धतीने हलक्या हाताने ढकललाय, कारण मगाशी त्यांनी पाहिला होता कुणाल कोंडलकरला जो चेंडू टाकला होता तोच चेंडू आता पुन्हा माझ्यासाठी वापरलाय. सन्मान दिलाय. सन्मान देण्यासाठी गरजेचं असतं. वाका झुका तर तुम्ही मोडणार नाही. अर्थात तसंच आहे. तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागेल. आणि व्यायाम केला तरच तुम्ही तंदुरुस्त राहाल. ही महत्वाची गोष्ट आहे. आम्ही चांगल्या गाठणीची गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू थोडी बॅटची कडा आणि चांगल्या पद्धतीचा स्लिप मध्ये झेल. अविनाश सोंदे, युवराज सिंग आणि फलंदाज मनीष देशमुख होते बाद. एक म्हटलं की नक्कीच सुरुवात आहे आणि ती सुरुवात आपल्या संघासाठी चांगली करावी लागेल.
रोहनला धुवाधार फलंदाजी करावी लागेल. अमित मात्र चांगल्या घाटणीची गोलंदाजी करतोय. लगातार पहिल्या षटकात 2 झटके देतोय कुणाल कोंडाळकर, नंतर मनीष देशमुख. मोठे 2 फलंदाज बाद झालेत. रोहन देशमुख आलाय. रोहन देशमुखला थोडी सावध आणि नंतर आक्रमक फलंदाजी करावी लागेल. मात्र अमित कशा पद्धतीचा चेंडू रोहनला हाताळेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हाही चेंडू जबरदस्त पायाच्या मागून स्टंपचा वेध घेणारा अप्रतिम चेंडू. फलंदाज तिफळाची डीजे. आपण पाहू शकता लेग गार्ड घेतला, मिडल आला. त्यांनी लेग स्टंप सोडून तो फटका खेळायला गेला. जर त्याचा एम जर नक्कीच मिडल असता तर नक्कीच त्याने हा चांगला चेंडू पद्धतीने मारला असता. मात्र थोडीशी किरील चुकी आणि अमितला भेटली थोडीशी जागा. यामध्ये नक्कीच पहिल्या षटकाची सांगता झाली. 5 धावेवर 3 फलंदाज बाद झालेत. काहीशी नाजूक अवस्था. या अवस्थेतून कोण बाहेर काढू शकेल आपल्या संघाला? समजाई संघाला गरज आहे एखाद्या मोठ्या फलंदाजीची. निकी देशमुख आणि नवीन आलेला फलंदाज प्रति जावरेची जबाबदारी असेल. थांबावं लागेल. मग भारताच्या विकेट गेल्यानंतर शेवटच्या सत्रात कोण फलंदाजी करतो? तर ईशान किशन, हार्दिक पांड्या या पद्धतीची फलंदाजी आपल्या शेणवई संघासाठी करावी लागेल. मात्र गोलंदाजीवर गोलंदाज महेश शिंदे 10वी चषकात 3-4 दशक आपण 3-4 वर्ष आपण पाहतोय की महेश शिंदे 10वी चषकात असा काही चमकतो की त्याचा अजब असा खेळ पाहतो. कधी अजब अशी फलंदाजी, कधी अजब अशी क्षेत्ररक्षण, कधी अजब अशी गोलंदाजी. पिंगळसे संघासाठी तो आयकॉन म्हणून नक्कीच ठरलाय. पुन्हा एकदा सलमानक पद्धतीने चेंडू खेळतोय. थोडीशी नाजूक अवस्था. या अवस्थेतून निकुला बाहेर काढावं लागेल आपल्या संघाला. कशा पद्धतीची फलंदाजी निकू आपल्या संघासाठी करेल? हा चेंडू आलाय पुन्हा. चेंडू फसलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक करणार नाही चूक आणि फलंदाज सावता होतोय गारद. धक्क्यावर धक्के बसतात. फलकावर 10 अतिशय नाजूक अवस्थेत आपण पाहतोय सोमजाई शेणवई संघाची. 5 धावा आणि 4 फलंदाज बाद. चेंडू झालेत 8, म्हणजे 8 चेंडू 5 धावा आणि गडी गारद झाले 4. अशी नामक्षकी नक्कीच शेणवई संघावर आले. मात्र इथून सुद्धा सामना फिरायला वेळ लागणार नाही. विनय देशमुख नवीन आलाय फलंदाजीला. एक आक्रमक, एक विस्फोटक फलंदाजी त्याला करावी लागेल. ज्या दडपणात शेणवई संघ अडकलाय त्या अडकलेल्या दडपणातून त्याला बाहेर काढावं लागेल. त्यासाठी चांगली फलंदाजी त्याला करावी लागेल. महेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. ही चेंडू सुरेख गुडलेन स्पॉट वर टाकलेला चेंडू. अगदी कमी उंची न घेणारा चेंडू. सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. यष्टिरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. अगदी भयान शांतता या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतोय. ही शांतता जर पुन्हा एकदा एक जल्लोष मध्ये करायचं असेल तर मोठे फटके खेळायला लागतील. इथे नक्कीच नेम पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र नेम चुकलाय. काहीशी नाजूक अवस्था आहे. विनय याला यातून बाहेर काढावं लागेल. आपला साथीदार प्रतीश याला सुद्धा स्ट्राईक द्यावी लागेल. सामन्यातील एक बाजू थोडी आपल्या बाजूने कमकुवत आहे.
या बाबीचा विचार करून मात्र अशी फलंदाजी करावी लागेल की पुढचे तिन्ही षटक आपले असतील. मात्र त्यासाठी तुम्हाला मैदानात राहावं लागेल. महेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हाही सुरेख चेंडू, वेगावर स्वार होऊन फलंदाज मात्र आतापर्यंत 5 चेंडू डॉट टाकलेत. पहिलं मिडन ओव्हर पडणार का, पहिलं निर्धाव षटक पडणार का, हा प्रश्नचिन्ह मैदानात आहे. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज गोलंदाज महेश. आणि निर्धाव षटक पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली, महेशची गोलंदाजी आवडली असेल तर नक्की टाळ्या वाजवायला पाहिजेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन आला, एक फलंदाज बाद केला आणि कोणती धाव त्याने दिली नाही. काय गोलंदाजी केली. काय गोलंदाजी. संकेत देशमुख खुश असतात कारण आयकॉन नेहमी त्यांचा तो असतो. काय गोलंदाजी केली. आता मात्र या सामन्याचं चित्र बदलण्याची संधी असेल ती नक्कीच प्रतीक जावडेकडे. गेली 2 षटक ही पडली ती आरेच्या बाजूने, येणारे 3 षटक सांगायला लागतील किती माझ्या बाजूने आहेत, अर्थात सोमजाई संघाच्या बाजूने आहेत. त्यासाठी त्याला मैदानात जबरदस्त खेळी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा येतोय अमित गोलंदाजी मार्कवर, स्वतःचा दुसरा आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रतीक झावडेसाठी. हा चेंडू आलाय आणि त्याला पाठवलाय. आता सुरुवात झाली शेरमई संघाच्या डावाला. हे आलाय पहिला षटक. नवीन फलंदाज आलाय नॉन स्ट्राइक एंडला. स्ट्राइकला तर विनय देशमुखला काहीतरी करावं लागेल.
आहे चेंडू उचलला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली घेईल झेल आणि समाप्त करेल विनय देशमुखचा खेळ. टाकण्यासाठी होईल सज्ज. ही चेंडू सुरेख बॉलीचं पृथक्करण पाहता आता 2 षटकात त्याने 11 धावा दिल्या आणि 5 फलंदाज बाद केले. पंजा या 5 विकेट साठी अमित सोंडेचं कौतुक करूया, त्याला टाळ्या वाजवूया. 5 विकेट घेतल्यात. शेरवाई संघाला या नाजूक अवस्थेतून कोण बाहेर काढेल, कोण संघाचा तारणहार बनेल. अजून जर 25 किंवा 30 धावा जर आल्या, 20 धावा आल्या, 30, 31, 35 धावा झाल्या तर या सुद्धा धावा फाईट होऊ शकतात. त्यासाठी मात्र गणेश आणि नक्कीच सागर याला मैदानात करामत करावी लागेल. अजून चेंडू येणं बाकी आहे, ते 12 चेंडूत कमीत कमी 25 धावा जरी जमवल्या तरी फायटिंग स्कोर होऊ शकतो. एक चांगला पद्धतीचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण नक्कीच रचलं. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस, धाडस आणि दुसरी धाव सुद्धा केली जाते. पूर्ण करावं लागेल, गणेशाचं कौतुक. अशा धावा जरी आल्या तरी धावा आपल्या संघाच्या साठी मारक होऊ शकतील. करावी लागेल अशीच फलंदाजी त्याला. 2 धावा, 1 धावा, चौकार, षटकार, यानंतरच धावसंख्या घेईल आकार. 4.11च्या सरासरीने चाललाय हा संघ, मात्र ही सरासरी वाढवावी लागेल. प्रकाश याच्या हा चेंडूवर चांगला पंजा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघतोय सीमा रेषे बाहेर, येतोय अप्रतिम चौकार. थोडा फिल्डिंगचा नक्कीच अंदाज घेतोय. तो कलात्मक फटके मारण्यासाठी माहीर आहे आणि त्यासाठी ओळखला जातो. थोडा लेट कट करायचा होता, मात्र गलीमध्ये अविनाश सोंदेच्या हातामध्ये चेंडू जातो. 1 धाव घेतली जाते. 3 चेंडूत 7 धावा आल्यात. अजूनही 9 चेंडू येणं बाकी आहेत. 9 चेंडूत किती धावा जोडल्या जातात शेडवई संघाच्या खात्यात. सागर मोठे फटके मारण्यासाठी माहीर आहे. सागरच्या बॅटेतून कमीत कमी 3-4 मोठे फटके येणे गरजेचे आहे. प्रकाश आपल्या षटकातील पुढचा चेंडू, सागरला लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, सरळ पायाचा वेध घेणारा चेंडू. पंच आम्हाला कळवतात की लेग बायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल. लोअर फुलटॉस त्याला व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही, त्या कारणास्तव केवळ एकच धाव. स्वतःवर नाराज आहे. फुलटॉस आला होता, फुलटॉसला पाठवायचं होतं सीमा रेषे बाहेर. सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आहे, बॅटवर कलेक्ट झाला की सीमा रेषे बाहेर जातोच. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता गणेश याला. एक धाव आपल्या संघासाठी जास्त फायद्याची ठरणार नाहीये. आपल्याला मोठे फटके खेळावेच लागतील. सागर ज्या फटक्यासाठी
ओळखला जातो ती फलंदाजी सागरला करावी लागेल. आपल्या संघासाठी 1-2 मोठे फटके पहिले खेळावेच लागतील. या स्पर्धेत आपला आव्हान टिकवायचं असेल तर मात्र सागरला मात्र आता उसळावं लागेल. त्याला एक जबरदस्त असा वेग धारण करावा लागेल. पण हाही चेंडू 108 पद्धतीचा चेंडू होता आणि हाही षटक समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 षटका अखेर धाव संख्या धाव फलकावर केवळ 20. या 20 धावा अरे संघाला लगेच कमी पडतील, वाढवावं लागतील. अजून 15-20 धावा या षटकात घ्यावे लागतील. शेवटचा गोलंदाज येतोय, गोलंदाज अमित जाधव, याच्यावर हल्ला चढवावा लागेल. अमित आपल्या षटकातील पहिला चेंडू स्लॉग ओव्हर, उलटाच बद्दल चेंडू हलक्या हाताने नुसता ढकलला. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू होतोय स्पीड आणि जातोय सीमारेषे बाहेर येतोय. अजून एक चौकार, गणेशच्या बॅटीतून हा दुसरा चौकार. दोन 3 फटके यावे लागतील आणि यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषे बाहेर. बऱ्याच वेळाने आला हा पहिला षटकार. घेतलाय. आता मला सुद्धा तशी संधी आहे संघासाठी. हाही फटका चांगला आहे. हाही चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. आउटफील्ड आहे फास्ट आणि चेंडू होतोय फर्स्ट क्लास पास. मिळतील अजून चेंडू 3 आणि 3 चेंडू धावा वसूल केल्या तर तब्बल 14. अजून अशा 14 धावा आल्या तर मात्र ही धाव संख्या पोहोचेल चांगल्या सुस्थितीत. चांगल्या पद्धतीची फलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा चेंडू हलक्या हाताने नक्की ढकलला. एक धाव घेतली, फ्रंट फुटला जाऊन पंच करायचा होता मात्र ती चुकी होती. बॅक फुटला जाऊन लेट पंच करायचा होता. नक्कीच गलीच्या डोक्याच्या वरून खेळायचा होता मात्र ती चूक गणेशकडे झाली. केवळ मिळाली एक धाव. धाव फलकावर धावा येतात त्या 35. आता सागर आहे स्ट्राईकला. सागर आडव्या बॅटने खेळतोय. बॅक फुटला जाऊन लेट पंच करतोय. इथं एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस आणि दुसरी धाव सुद्धा होते. पूर्ण की अपूर्ण प्रश्नचिन्ह आहे पंचांकडे. नक्कीच थर्ड अंपर साठी आलाय रिव्ह्यू. घेतला जाईल. पंच आमचे ऑफिशियल पंच पाटील. ही धाव पूर्ण झाली आहे. फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या किस मध्ये पोहोचलाय. षटकातील शेवटचा चेंडू. धाव फलकावर धाव आहे त्या 37. एखादा मोठा फटका बनवावा लागेल सागर याला आणि बनवायला लागेल. नाही बनवतोच असं जरूर काही त्यांनी सांगितलंय आणि हा येतो
स्वागतम. मानाचा श्री धावीर चषक 2024 पर्व 12 आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर आहे, ज्या ठिकाणी श्री राजे 11 आरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्री सोमजाई शेनवई यांच्यातील मॅच आपण पाहतोय. पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर धावसंख्या बनवण्यात आलेली आहे ती 43-44 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे. शेनवई टीम जर पाहिलं तर 43 धावा केल्या आणि आव्हान ठेवले मात्र आरे संघाच्या विरुद्ध जर पाहिलं तर ते 44. परंतु क्रिकेट आहे, आज मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येपर्यंत देखील काही संघ जाताना पाहायला मिळाले आणि कमी धावसंख्येत देखील मॅच रंगू शकते. जर का सुरुवातीला काही विकेट आल्या तर पहा हे देखील पाहायला मिळालंय. आज षटकार हॅट्रिक झाली, आज चौकार हॅट्रिक झाली, आज मेडन ओव्हर सुद्धा पाहायला मिळते. आज शेवटच्या बॉलवर षटकारही पाहायला मिळाला. पहिल्याच दिवसात काय काय पाहायला मिळणार आहे आणि अजून खूप दिवस बाकी आहेत. ही सुरुवात आहे. माझ्यामध्ये काही क्रिकेट वेळे असतील ना, कामालाच 5 दिवस सुट्टी टाकत असतील. 5 दिवस आम्ही धावीर चषकासाठी इकडे येणार आणि ठाण मांडून बसणार असं सुद्धा काही प्रेक्षक करत असतील. बरोबर ना तुषारजी? हा, बरेच जण आपली शिफ्ट देखील चेंज करून म्हणजे कामाचा खाडा नाही, कामाला जाणार परंतु नाईटला दिवसभर इकडे, दिवसभर मॅचेस पाहायच्या. हा, धावीर चषकासाठी काहींनी आपल्या सुट्ट्या देखील राखून ठेवलेल्या आहेत. काही प्रेक्षक जे कामावले असतील दुसरे त्यांनी मात्र सकाळच्या सत्रात आपली काही कामं करून घेत असतील, काही इकडनं गेल्यानंतर करत असतील. दिवसभर मात्र इकडे पाहायचंय. आता काहींना येणं शक्य झालं नसेल ते मात्र dreamscricket.in ला मात्र लाईव्ह आनंद देखील घेत असतील. परंतु कोणत्याही परिस्थितीत धावीर चषक पाहायचा ही रणनीती प्रत्येकाचीच असते. मॅच कडे जाऊयात. अमित जाधव आणि नितीन चोंदे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अमित जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे आरे संघासाठी. आणि श्री राजे 11 आरे आणि दुसरा बाजूला श्री सोमजाई शेनवई याच्यासाठी पाहूयात. 44 मध्ये देखील मॅच रंगू शकते का? रंगू शकते. त्यासाठी काही विकेट, काही डॉट बॉल आवश्यक आहे. कुणाल कोंढाळकर पहिला बॉल समोर खेळलाय सरळ बॅटने, फिल्डर येत आहे त्या अगोदर बॉल सीमा रेषेच्या पार 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 षटकार. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी एक मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर मोठं आक्रमण. टप्प्याचा बॉल, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर त्या ठिकाणी नाही आले, अंदाजच नाही आला चेंडूचा आणि तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण केल्यात. कुणाल सारख्या गोलंदाजावर देखील धावा आलेल्या आहेत आणि इकडे 8 धावा. दबाव निर्माण करण्यासाठी विकेट आणि डॉट बॉल या दोघांकडे तुम्हाला जावं लागेल आणि तोच एक मात्र पर्याय आहे आता मॅच मध्ये राहण्याचा. कारण आजची ॲव्हरेज जी धावसंख्या आहे ती मात्र जवळपास 60च्या दरम्यान आहे आणि इकडे 44 होती. त्यासाठी तुम्हाला असं नाही की मॅच संपली आहे, याही परिस्थितीमध्ये मॅच मध्ये येऊ शकता. परंतु डॉट बॉल आणि विकेट. यावेळेला सरळ बॅटने सरळ समोरच्या दिशेने कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु कॅच नाही झाली. बॉल अडवण्याचा प्रयत्न दोघांनी केला आणि एफर्ट्स चांगले दाखवलेले आहेत तिकडे. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव देखील या ठिकाणी अमित जाधव काय कामगिरी करतात आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा चौकार आहे की नाही यासाठी.
चौकार चौकार येतोय आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावा सुरू झालेल्या आहेत, चांगल्यापैकी सुरू झालेल्या आहेत. कुणाल यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतोय, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, स्वतःला सावरलं आणि थोडेसे बॅकफुटला आले. इकडे जर पाहिलं तर एक डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. कशा प्रकारे हा चौकारामध्ये गेलेला बॉल होता. खूप चांगलं. मी तर dreamscricket.in चा खूप दर्जेदार लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळतंय. सगळं काही अगदी क्लॅरिटीने पाहायला मिळतंय इकडे. यावेळेला बॅकफुटला जात असताना कव्हर्सला खेळायचं होतं, बॉल गोलंदाजाच्या हातात जाईल. आणखीन एक कमबॅक, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी. सुरुवात चांगली झाली. षटकार 2, त्यानंतर चौकार आणि आता मात्र 2 बॉल डॉट आलेले आहेत. हे 2 बॉल डॉट थोडासा दबाव वाढवू शकतील, कारण 44चा पाठलाग म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 25 मध्ये 32. यावेळेला दर्जेदार हलूही दिले नाही दोन्ही क्षेत्ररक्षकांना. बॉल सीमारेषच्या पलीकडे. क्लास 4. मिळतात काय क्लासिकल अंदाजात, म्हणजे त्यांच्या बॅटिंगचा बाजच आहे. अगदी मेरिटवर क्रिकेट खेळतात. शेवटचा बॉल तर खूप देखणा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 16 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकात मोठा पल्ला गाठलाय. 4 षटकांमध्ये 28 अजूनही करायचे आहेत. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आणि दोन्ही संघांनी त्यासाठी म्हणजे चालू मॅच मधील विजेता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्री गुरुदत्त नावे, सोनखार नौखार हा संघ देखील तिकडे पाहायला मिळेल. खूप सुंदर फटका ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो आणि पहा ऍक्शन रिप्ले देखील किती सुंदर देत आहे तिकडे. सिक्सरच्या बॉलने ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अमित जाधवच्या जोडीला नितीन आहेत आणि पाहूया नितीन कशा प्रकारची कामगिरी करतील. बॉलिंगसाठी आलेश मनीष. मनीषांनी देखील एक चांगला स्ट्रोक खेळलाय. कावकरांच्या दिशेने बॉल गेला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. तत्परता दाखवली फिल्डरने, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 17. पहिल्याच दिवसात सगळ्यांची मनं जिंकून घेतली श्री धावीर चषकाने आणि ही जादूच आहे या मैदानाची आणि या स्पर्धेची. चुरस नेहमीच पाहायला मिळते. प्रत्येक जण आपला बेस्ट देण्यासाठी उत्सुक देखील असतो या स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जात कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे आणि पुन्हा एक गॅप मधला फटका खेळलाय. वा, आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4. डॉट सिलेक्शन आणि आमच्या डीजे मास्टरचं गाणं सिलेक्शन. यावेळेला आणखीन एक जबरदस्त अप्पर कट केलाय. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि बघता बघता हाही बॉल सीमारेषेच्या पार.
आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका येताना पाहिलं. मॅच आता जवळपास श्रीराजे आरे खुर्दच्या बुद्रुकच्या दिशेने, म्हणजे खुर्द आणि बुद्रुक दोन्ही एकत्र आहेत आणि अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल देखील या ठिकाणी होताना पाहिलं मी. त्या 37 धावा झालेल्या आहेत, केवळ 7 धावांची आवश्यकता. कॅप्टन आलेत का? या ठिकाणी विनंती असेल. हा, यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा बॉल फिरवण्याचा या मॅच मध्ये जोही संघ जिंकेल कॅप्टनने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नंतर देण्यात येईल. कॅप्टनने डायरेक्ट टॉस साठी जो संघ जिंकेल. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. फिल्डर येत आहेत, बराचसा प्रयत्न केला जरूर आणि एफर्ट्स दाखवलेत, परंतु तिकडनं त्यांनी स्वतःच कळवलंय, हो मी चौकाराच्या मध्ये गेलोय आणि 4 धावा तिकडे येताना पाहायला मिळत आहेत.